आज आपण करतोय वाटाणा बटाट्याची भाजी. तर त्यासाठी ना मी 6 बटाटे मीडियम साईजचे उकडून घेतलेत आणि मटार आहे ना माझ्याकडे फ्रोझन होते ते पण उकडून घेतले. फ्रोझन नव्हते फ्रीजरमध्ये ठेवलेले ते पण उकडून घेतले. त्यासाठी लागणारं साहित्य आता तिखट, धना पावडर, कढीपत्ता, जिरं, लसूण, आलं आणि मोहरी, हळद, मीठ, कांदे, टोमॅटो. तर कांदे लहान साईजचे म्हणून मी 5 घेतले, 3 घेतले तरी चालतील. रफली कापून घ्यायचे कारण आपण आहे ना हे सगळं मसाला परतून घेणार आहे. आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. हे चिरलेले कांदे टाकले. आलं, लसूण, मिक्स करून घ्यायचं ते. आता ते कांदा थोडासा ब्राऊन होतोय तोपर्यंत टोमॅटो चिरून घ्यायचे. ते पण असे मोठ्या साईजचे चिरायचे, काही छोटे गरज नाही बारीक चिरायची. टोमॅटो थोडेसे लाल पाहिजे, पण आता हे थोडेसे हिरवे येतात. लाल असल्यानं म्हणजे भाजीला कलर छान येतो. आता इकडे कांदा थोडासा ब्राऊन झाला आहे. ह्याच्यातच टोमॅटो टाकून घ्यायचे आता. टोमॅटो टाकलं की मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि झाकण ठेवायचं. आता हे उकडलेले बटाटे आहेत ना त्याचं साल काढून घेतलं आणि ते ना असे हातानेच असे थोडेसे फोडायचे नाही का, कारण चिरून नाही घ्यायचे. काप करून अशा हाताने थोडेसे फोडले ना म्हणजे त्या ग्रेव्हीत पण त्याचं थोडंसं हे होतं आणि मग ग्रेव्ही थोडीशी दाट होते नाही का. मिक्सर करून घेते. शिजले आता हे कांदा टोमॅटोचा मसाला मिक्सर करायचा. चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची. इकडं कढई गरम करायला ठेवली. तेल टाकायचं. याच्यात 2 पळ्या टाकलं. थोडंसं मोहरी, जिरं थोडंसं, कढीपत्ता, आणि मिक्सर केलेला मसाला. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आता हा मसाला. लगेच हळद टाकून घेतली, लाल तिखट, धना पावडर,
मीठ, सगळं मग मिक्स करून घ्यायचं. ही एकदम ह्याच्यात काही दुसरे एक्स्ट्रा मसाले नाही वापरले, एकदम साधी सिंपल केली पण छान लागते. तरी पण चांगलं सगळं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. शिजवलेला मटर टाकला आणि बटाटे टाकले मॅश केलेले. आपल्याला रस्सा पाहिजे तितकं मग थोडंसं गरम पाणी टाकलं. हे मिक्सरचं धुवून टाकलेलं पाणी, मी इकडनं थोडंसं गरम पाणी टाकलं. आपल्याला काय किती त्याची ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार. चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यावर पण आहे ना 2-3 मिनिट ठेवायचं की भाजी तयार झाली, रेडी.